हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। बीड जिले के केस तालुका के मसाचौक गांव के युवा और लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख के अपहरण के बाद निर्मम हत्या ने पूरे क्षेत्र को झकझोर दिया है। हत्या के इस गंभीर मामले में अब तक 7 आरोपियों को गिरफ्तार किया जा चुका है। जनता की मांग है कि बाकी दोषियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर उन्हें कड़ी से कड़ी सजा दी जाए। इस हत्याकांड के मुख्य सूत्रधार के खिलाफ हत्या का मामला दर्ज करने के साथ ही उन्हें संरक्षण देने वाले तत्कालीन पालक मंत्री धनंजय मुंडे के इस्तीफे की भी मांग जोर पकड़ रही है। कंपनीच्या प्रकरणात आमचे दलित बांधव आरोपी होते। मला अभिमान वाटतो सांगायला, आमच्या या आंबेडकरी चळवळीतल्या बांधवांनी कुठेही त्या ठिकाणी त्या आरोपींची बाजू घेतलेली पाहायला मिळाली नाही। अभिमान वाटतो। अरे विचार जपावा तर असा जपावा। तुम्ही इथे दररोज शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि वाण्या कराडला सोडण्यासाठी, वाण्या कराडच्या राजकीय गोडपादरचं मंत्रिपद वाचवण्यासाठी तुम्ही काय करता? आंदोलन करता, सुपारा घेता, सुपारा देता, तो हाके। अरे अशा अवलादी समाजातून हाकलायच्या लायकीच्या आहेत, समाजातून हाकलायच्या। संवेदना नाही त्यांना, कुठे राजकारण करावं, कुठे जाती जातीत भांडणावर लावावी। संवेदनशीलता माणुसकी हरून बसलेली माणसं। अरे तुम्ही कोणाला वाचवायला निघाला? हा महाराष्ट्र नक्की कुठे न्यायचा आहे तुम्हाला? दरोडेखोर, खुनी, हत्यारे, अत्याचारी यांना संरक्षण देणाऱ्यांच्या बाजूचा महाराष्ट्र करायचा? औरंगजेबाच्या विचाराचा महाराष्ट्र करायचा की शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र ठेवायचा? इसी के विरोध में वाशिम जिले में विभिन्न राजनीतिक दलों, धर्मों और जातियों के लोग एकजुट होकर कलेक्टर कार्यालय तक मौन मार्च में शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने निष्पक्ष और तेज न्याय की गुहार लगाते हुए घटना का ज्ञापन मुख्यमंत्री के नाम सौंपा है। इसके साथ ही परभणी के सोमनाथ सूर्यवंशी हत्या मामले में भी सख्त कार्रवाई की मांग उठी है। फाशी झाली पाहिजे आणि किती जणांना झाली पाहिजे? ज्यांनी हे कटकारस्थान केलं सगळं, त्याच्या मुळाशी जाऊन जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही, सगळ्यांवर 302चे गुन्हे होत नाहीत आणि जोपर्यंत हे फासावर लटकत नाही तोपर्यंत मला शब्द द्या की तुम्ही माझ्या सोबत आहे। कारण का आज माझा भाऊ हा गावचा प्रमुख होता। आज त्यांनी घराकडे कुठेही लक्ष दिलं नव्हतं। समाजात आम्ही जगत असताना खांद्याला खांदा लावून सगळ्या समाजांची सेवा करत होतो। तिथं ना कुठलीही आमच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जात आली, धर्म आला, पंथ आला, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचो। आणि आज माझ्या लेकरांवर जी वेळ आली, वैभवी आणि माझा मुलगा सत्यजित धाराशिवला गेले आहेत आणि मी आणि माझा पुतण्या विराज आम्ही इकडे आलो आहे। भावांनो, तुम्ही जे मला 1 महिन्यापासून जे मी माझ्या विराजच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे तसा तुमचा हात माझ्या खांद्यावर कायम ठेवा। मी लढण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। एक भाऊ एका भावाच्या मृत्यूपश्चात कसा न्याय मिळवून देतो त्याचं मी उदाहरण होणार आहे। माझा जीव जरी गेला तरी मी यांना कोणाला सोडणार नाही आणि तुमच्या साक्षीने सांगतो, तुम्ही फक्त माझ्या शेवटपर्यंत सोबत राहा। आपण न्याय घेऊ। आपल्या न्याय घेण्याला आपला भाऊ आपल्यात येणार नाही, पण ह्याच्यामध्ये एक दुसरा उद्देश आहे। मी सरपंच बंधूला सांगू इच्छितो की सगळे जे आपले भाऊबंधकी आहेत ते सगळे आपले भाऊच आहेत। याच्यानंतर ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं घडली नाही पाहिजे। गुन्हेगारीला कसं संपुष्टात आणायचं हे गांभीर्याने मी सांगतो। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दिलेला शब्द आहे मला की मी तुम्हाला या जे कुणी हे सगळं कटकारस्थान केले, जे संघटित गुन्हेगारी केली, ह्याच्यातल्या कुणालाही सोडणार नाही। तर अजून ह्या गुन्ह्यातले काही आरोपी हे 302 मध्ये यायचे बाकी आहेत आणि त्यांना फाशी द्यायची बाकी आहे। तर नक्कीच आपण आशा करूया की येत्या 2 दिवसामध्ये हे सगळे आरोपी इकडे आले पाहिजेत आणि आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, ह्यांना फाशी झाली पाहिजे आणि कायमचं हे बंधन झालं पाहिजे की अशी गुन्हेगारी परत बळकावली नाही पाहिजे, एवढा आपण अपेक्षा करू। आणि हे झालेला अन्याय हा खूप चुकीच्या पद्धतीने झालाय। भावांना मला व्यक्त होता येत नाही, मला काय बोलावं कळत नाही, मला रात्री झोप येत नाही। मी प्रसार माध्यमांना सामोरं जातोय, जे माझं सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतोय।
ह्याच्यामध्ये आपल्याला जरी त्रास झाला तरी तुम्ही माझ्यासोबत असल्यामुळे आपण ही लढाई पूर्णपणे शेवटपर्यंत नेणार आहोत। या आपल्या केसमध्ये आपण कुटुंबातर्फे विनंती करतोय की उज्ज्वल निकम साहेबांनी आपली ही केस हातात घ्यावी आणि कोपर्डीच्या ताईला जसा न्याय दिला तसा आपल्याला पण न्याय द्यावा आणि एक आदर्श निर्माण होईल मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये की गुन्हेगारीला कसं मोडीत काढतात आणि तुम्ही हे काम नक्की कराल, मला विश्वास दिलेला आहे आणि मला पण तीच अपेक्षा आहे। जास्त काही न बोलता तुमचा कायमचा हात माझ्या कुटुंबाच्या पाठीवर ठेवा आणि मला सपोर्ट करा। आपण सगळे मिळून न्याय कसा मिळत नाही ते बघणार आहोत। आपल्याला न्याय घ्यायचा आहे संतोष दादाला, एवढं बोलून मी थांबतो। मार्च के दौरान इंसानियत और सहानुभूति की मिसाल देखने को मिली जब रिसोड के वाकत के सरपंच अमोल देशमुख ने संतोष देशमुख के परिवार को 51,000 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की है। यह चेक उनके परिवार ने स्वीकार किया है। ये विरोध सिर्फ न्याय की मांग नहीं बल्कि लोकतंत्र में जनता के विश्वास की पुनर्स्थापना का एक प्रतीक है। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।